प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न केला तर अंतकाली परमेश्वर भेटायला येतो आपल्याला. प्रयत्न अंती, अंती म्हणजे अंतकाली, लगेच नाही. आपण प्रयत्न केले लगेच आपल्याला फळ मिळत नसतो. जरी आपण समजा आता आपण दिवसभर काम केला, कामाला लागलो, एका ठिकाणी आपण सर्व्हिसला लागलो तर आपल्याला महिन्यानी पगार मिळतो. परीक्षा दिली तर लगेच 1-2 महिन्याने आपल्याला निकाल मिळतो. तसा आपण जसे जसे प्रयत्न करत जाऊ तसं आपल्याला फळाची प्राप्ती होते. पण कधी? अंतकाली. म्हणजे भगवंत आपली परीक्षा घेत असतो. प्रत्येक गोष्टीमध्ये परीक्षेशिवाय काहीच नाही. जरी आपण प्रपंचात जरी बघितलं आपण तरी प्रत्येक ठिकाणी परीक्षा आहेत. शाळेत गेलं, कॉलेजला गेलं, नोकरीत गेलं, सगळ्या ठिकाणी परीक्षा आहेत. तसं भगवंताच्या ठिकाणी पण परीक्षा आहेत. जसं आपण संसारामध्ये आपली परीक्षा आहे तशी प्रपंचामध्ये पण परीक्षा आहे. पण ह्या परीक्षेला आपण उत्तीर्ण व्हायचं असेल तर आपले अथक प्रयत्न पाहिजे. रात्रंदिवस आपल्याला त्या भगवंताचा ध्यास लागला पाहिजे. मनन केला तर भगवंत आपल्या जवळ. आपण बघा संसारातल्या गोष्टीचा विचार करतो रात्रंदिवस. पैसा, जो बिझनेसमॅन आहे तो आपल्या संसारातल्या पैसा कसा कमवायचा, घर कसा बांधायचा, मुलांची लग्न कशी, याचं त्याला चिंता असते सारखी. प्रत्येक गोष्टीचं मनामध्ये सारखं मनन चालू असते. आता संसारातलं मनन आपण करतो पण परमार्थातलं मनन आपण 1 पैशाचं पण करत नाही. आपल्याकडे बुद्धी आहे. प्रत्येक माणसाला बुद्धी भगवंताने दिलेलीच आहे. पण त्या बुद्धीचा वापर माणूस 5% पण करत नाही. 95% बुद्धी आपली प्रत्येक माणूस वापरत नाही. आणि ती बुद्धी आपल्याला बघा, आपण 5%च्या बुद्धीवर आपण संसार करतो आणि 95% बुद्धी आपली तशीच पडलेली आहे. पण ज्या वेळेला आपल्याला अनेक प्रसंग येतात त्यावेळेला काय करतो माणूस, तर त्यावेळेला जी बुद्धी आपली शिथिल पडलेली आहे, जी बुद्धी आपली झोपलेली आहे, जी कुंडलीने आपली झोपलेली आहे, ती जागृत होते. प्रसंग आले तर जागृत होते. बघा, एखाद्या माणसावर प्रसंग आला तर लगेच तो जागा होतो आणि आपल्याला हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, अमुक करायला पाहिजे, तमुक करायला पाहिजे, तरच आपल्याला पुढचे मार्ग मिळतील. हे आपण संसारात विचार करतो पण प्रपंचामध्ये आपण असा विचार करतो. पण परमार्थ पण तसाच आहे. तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आपण मुमुक्ष असलं पाहिजे. मुमुक्ष म्हणजे मोक्षाची इच्छा. जो माणूस मोक्षाची इच्छा करतो. बरं, मोक्षाची इच्छा कोण करतो? की ज्याच्यावर अनेक प्रसंग येतात, अनेक संकटांना तोंड देत तो संसारातून बाजूला निघतो. त्यावेळेला त्याला मुमुक्ष व्हावा म्हणजे मोक्षाची इच्छा तो करतो. जनरली लोक मोक्षाची इच्छा करतच नाही. खातात, पितात आणि झोपतात. आपली पूजा अर्चा केली की झोपला माणूस, तीर्थाला गेला झोपला. पण इथं त्यांनी सांगितलंय की जोपर्यंत बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावे आपण, बुद्धीचा निश्चय असा असला पाहिजे, बुद्धी निश्चय आत्मज्ञान, की ब्रह्मरूप भावे आपण, आपणच परब्रह्म आहोत असा बुद्धीचा निश्चय व्हायला पाहिजे. ज्ञानोबा या हरिपाठामध्ये सांगतात की नाही की बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धी. म्हणजे त्याचा अर्थ काय? बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे. बुद्धीचं वैभव काय आहे? दुसरं काहीच नाही. एका केशवराजे सकळ सिद्धी म्हणजे एका परमात्मा तत्वाशी एकरूप होणं, एका परमात्म्याला प्राप्त करणं, एका परमात्म्याचा आत्मसाक्षात्कार होणं, हेच बुद्धीचं वैभव आहे. नाही तर लोक समजतात तो खूप बुद्धिवान आहे, त्याच्याकडे करोडो रुपये आहेत, त्याच्याकडे गाड्या आहेत, घोड्या आहेत, बंगला आहे, सगळं आहे त्याच्याकडं. हे वैभव नाही सांगितलं. संत सांगतात बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धी. एका परमात्म तत्वाला जाणणं, एका परमात्म्याशी एकरूप होणं, एका परमात्म्याचा आत्मसाक्षात्कार होणं, आणि तो पण ह्याच जन्मात जिवंत असतानाच आपल्याला
भगवंताचा आत्मसाक्षात्कार व्हायला पाहिजे. भगवंताची प्राप्ती आपल्याला या नरदेहाला येऊन आपल्याला नरदेह जो मिळालेला आहे तो भगवंताच्या प्राप्तीसाठीच मिळालेला आहे. कारण पशुदेही नाही गती ऐसे सर्वत्र बोलती. म्हणून नरदेहच प्राप्ती परब्रह्माची. समर्थ सांगतात पशुदेह नाही गती. पशुदेहाला येऊन भगवंतापर्यंत पोहोचता येत नाही. मला असं दाखवा कुठला पशु भगवंतापर्यंत गेलेला आहे. पशुदेहाला येऊन भगवंताची भक्ती कोणी केली मला सांगा? कोणीच केलेली दिसत नाही. कारण पशुदेहामध्ये बुद्धी नावाची वस्तू नाहीये. आणि म्हणून भगवंताने माणसालाच बुद्धी दिलेली आहे. आणि ती बुद्धी आपण भगवंताशी एकरूप होण्यासाठी भगवंताचं अखंड चिंतन विठोबाचं केलं का तो विठोबाच आपल्याला प्राप्त होतो. विठोबाच आपल्याला प्रगट होतो आपल्यामध्ये आतमध्ये. आणि त्या विठोबाचं ज्ञान आपल्याला सहज मिळत नाही. कारण आपलं निरंतर नामस्मरण असलं पाहिजे. निरंतर नामस्मरण आपलं राहिलं तर त्या नामाच्या स्मरणातून स्मरण कसलं भगवंताचं स्मरण. आणि त्या स्मरणातून आपली बुद्धी काय होते? बुद्धी आपली व्यापक होते. स्मरणातून बुद्धी व्यापक होते. भगवंताच्या नामचिंतनातून भगवंताच्या नामस्मरणातून बुद्धी व्यापक होते. बाकी बुद्धी आपली व्यापक आहेच. बुद्धी आपली व्यापक आहे. धंदा करण्यासाठी नोकरी करण्यासाठी संसार करण्यासाठी आहेच ती. पण ती तेवढी व्यापक बुद्धी जर आपण भगवंताच्या प्राप्तीला आपण वापरली तर भगवंत जागच्या जागेवरच प्राप्त आपल्याला. पण आपण ते वापरत नाही. आपण काय करतो? पूजा करतो, दर्शनाला जातो, दर्शन घेतलं की घरी येतो, झालं माझं देवाचं दर्शन झालं. नाही 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 तसं नाही. देव दर्शन देवाचं दर्शन आपल्याला घ्यायचं असेल तर देव आपल्या आतमध्येच आहे. देव कुठे आहे? आपल्या आतमध्ये आहे. म्हणून लिहिले की नाही की देव पाहावयाशी गेलो आणि देवच होऊन ठेलो असं तुकोबाराय काय बरं बोलले? तुकोबारायचं म्हणणं आहे मी देव बघायला गेलो आणि मीच देव झालो. म्हणजे याचा अर्थ काय? याचा अर्थ त्यांनी बुद्धी जी आहे ती बुद्धी कुठे वापरली? बघा ना किती अभंग लिहिले त्यांनी. आपल्याला फक्त 4,500 अभंग दिसतात पण त्यांनी 3.5 लाख का 3,25,000 काहीतरी अभंग लिहिलेत. म्हणजे किती व्यापक बुद्धी असेल त्याची. कुठल्या शाळेत गेला होता तुकोबाराया, ज्ञानोबाराया? मीराबाई कुठल्या शाळेत गेली होती? बहिणाबाई कुठल्या शाळेत गेली होती? संपूर्ण अशिक्षित लोक आहेत. मग यांना ज्ञान कुठनं आलं? आता ज्यांनी PhD केलेली आहे या आत्मज्ञानामध्ये त्यांना पण ते ज्ञान नाही. PhD करताना पण तुकोबाराची गाथा त्यांना घ्यावा लागतो, ज्ञानोबारायाची गाथा घ्यावा लागतो, ज्ञानेश्वरी घ्यावा लागतो. म्हणजे विचार करा व्यापक ज्ञान आयशी व्यापक ज्ञान भले जया पुरुषाच्या हृदय गिवसत आले तयाची साम्यता दृष्टी बोले विशेष काय. ऐशी व्यापक ज्ञान भले जया पुरुषाच्या हृदय गिवसित आले. व्यापक ज्ञान संतांच्या हृदयाला शोधत येतो. ते ज्ञान शोधत येतो संतांना ज्ञान शोधत येतो का? कारण ते व्यापक झाले, त्यांची बुद्धी व्यापक झाली. बुद्धी व्यापक व्हायला पाहिजे. बुद्धीची व्यापकता होणं आणि तेच परमात्म्याचं निज स्वरूप आहे. परमात्मा कधी प्राप्त झाला असं समजायचं की ज्याची बुद्धी व्यापक झाली. बघा ना बारीक बारीक अर्थ पण तो कसे एका ओळीचा अर्थ किती खोलपर्यंत जाता येतो आपल्याला. एका ओळीमध्ये आपण जर बुडी मारली तर आयुष्य निघून जाईल, तरी तिचा अर्थ आपल्याला जेवढा खोल जाऊ तेवढा आपल्याला खोल जाता येतो आपल्याला. म्हणून माणसाने पोहण्यामध्ये पटायचं असलं पाहिजे. जसा एखादा माणूस पट्टीचा पोहणारा असेल तर तो सहज बाहेर येतो, तसा या आत्मज्ञानातून पट्टीचा पोहणारा पाहिजे. आणि ही पोहण्याची जी कला आहे ती बुद्धीतून आपल्याला येतो. ज्ञानोबारायांची बुद्धी प्रगल्भ होती, तुकोबारायांची बुद्धी प्रगल्भ होती. का तर गुरुकृपा झाली. हो, सद्गुरु कृपा झाली नाही इमारत फळाशी आली म्हणजे काय? गुरुकृपा.
हे गुरुच्या कृपेतून आपल्याला ज्ञान होतं. कुठल्याही माणसाने सगळ्या प्रकारच्या डिग्र्या जरी घेतल्या तरी हे ज्ञान प्राप्त होणार नाही, कारण ह्याला गुरुचीच कृपा लागतो. आणि म्हणून तुकोबारायांना बाबाजी चैतन्य भेटले आणि म्हणून त्यांच्या कृपेने त्यांनी संपूर्ण हे तुकोबाराची गाथा त्यांनी लिहिली. मी नेहमी सांगत असतो तुम्हाला, रामाशी राम ठाऊक असता तर का शरण जाता वशिष्ठा. वशिष्ठ मुनींना शरण गेले, ज्याची आपण आज पूजा करतो. भारताच्या बाहेर पण ज्याची पूजा केली जाते, असा राम पण कोणाला शरण गेला? वशिष्ठांना शरण गेला. जेवढा गुरु तुमचा श्रेष्ठ असेल तेवढा शिष्य पण श्रेष्ठ होतो. म्हणजे गुरुशिवाय ज्ञान माणसाला होत नाही. वाचून ऐकून तीर्थाला जाऊन तीर्थामध्ये आंघोळ करून आपण स्वच्छता नाही होणार. तीर्थामध्ये आपल्याला आपल्या अंगाची शुद्धता होईल, पण मनाची शुद्धता होणार नाही. मग मनाची शुद्धता कशातून होतो? तो गुरु दाविले या वाटा. गुरुने आपल्याला वाट दाखवली, त्या वाटेत गेलो तरच, अन्यथा आपल्याला हे ज्ञान होणार नाही. म्हणून गुरुकृपा जी व्यापकता आहे ती व्यापकता ह्या आत्मज्ञानामध्ये आहे. आत्म्याकडे व्यापकता आहे. आत्मा व्यापक झाला की तुम्ही व्यापक होता. आत्मा तुमचा सीमित झाला की तुम्ही लहान होता. म्हणून आत्मज्ञानाविना पार्था सर्व कर्म निरर्थकम. आत्मज्ञान जर आलं नाही तर जे काही 50 वर्षात, 60 वर्षात, 70 वर्षात, 80 वर्षात, 100 वर्षात जे काही ज्ञान कमवलं ते फुकट जाणारे सांगितले. सर्व कर्म निरर्थकम. सगळे केलेलं फुकट जाणारे. मग आत्मज्ञान व्हायला पाहिजे. आत्मज्ञानासाठी अनुग्रह पाहिजे, प्रबोध पाहिजे. स्थूल देहाचा अभ्यास आहे, सूक्ष्म देहाचा अभ्यास आहे, कारण देहाचा अभ्यास आहे आणि महाकारण देहाचा अभ्यास आहे आणि ज्ञान कैवल्याचा अभ्यास आहे. 5 अभ्यास आहे याच्यामध्ये. पण हे अभ्यास आपल्याला गुरुकडूनच मिळतात. मग तसा गुरु करा. घेऊया आपण आता. व्यापक की एकदेशी हे व्हा पोह जे ऐशी, ते करावी ठेले आपैसी दुजे नवीन. आता निश्चय झाल्यानंतर मी व्यापक आहे किंवा व्यापक आहे अशी वाटाघाट करू लागल्यास ती द्वैत बुद्धीच्या अभावी जागच्या जागीच राहते. काय सांगतात? असा निश्चय झाला की आपण वस्तू स्वतः सिद्ध, आपण स्वतः सिद्ध आहोत. पण आपण बद्ध का झालो? तर आपल्याला तसा गुरु मिळाला नाही. आपण वस्तू स्वतः सिद्ध, येथे नाही देह संबंध. म्हणजे देहबुद्धी आपली निघून जातो. आपण या देहाला धरून बसलोय म्हणून आपण सीमित आहोत. आपण या देहाच्या पलीकडे गेल्यानंतर आपल्याला व्यापकता येतो. मनाच्या पलीकडे गेल्यानंतर व्यापकता आहे. देहाच्या पलीकडे गेल्यानंतर व्यापकता आहे. गुणांच्या पलीकडे गेल्यानंतर व्यापकता आहे. मग ती कशी आपल्याला व्यापकता येईल? तर आपल्याला 6व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारांनी सांगितलंय की तुम्ही ध्यान योग. मी बऱ्याच लोकांकडे गेलोय, फिरलोय, सगळ्या लोकांची मुलाखत घेतलेली आहे. 6व्या अध्यायाबद्दल चर्चा करायला गेलो तर लगेच सांगतात, 6वा अध्याय काय करायचं? अरे 6वा अध्याय काय करायचं? 6वा अध्याय आत्मा आहे. या ज्ञानेश्वरीचा आत्मा आहे 6वा अध्याय. आणि तो आत्माच जर आपल्याला समजला नाही तर ज्ञानेश्वरी समजेल का? ज्ञानेश्वरी समजणार नाही. त्यासाठी आपल्याला आत्मज्ञान प्रगट करायला लागेल. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंड सेवा त्याचीच करा. कशाला सांगितले ज्ञानोबारांनी? आत्मदेवाची सेवा करा. आत्मा हाच आपला ईश्वर आहे. प्रत्येक माणसाकडे आत्मा हाच ईश्वर आहे. त्या एखाद्या जीवाचा, एखाद्या प्राण्याचा, एखाद्या मनुष्याचा आत्मा जर निघून गेला तर कुठला देव त्याला वाचवेल? आत्मा आहे तोच आपला देव आहे. जीवात्मा, शिवात्मा, विश्वात्मा, सर्वात्मा अवघे मिळून एकच आत्मा आहे. एक जीवात्मा आहे, जीवाला चालवतो जीवात्मा. जीवाला व्यापक करणारा शिवात्मा आहे आणि सर्वाघटी सर्वात्मा, सर्वांना चालवणारा सर्वात्मा आहे आणि विश्वाला व्यापून असणारा विश्वात्मा. अवघे मिळून एकच आत्मा, एकच आत्मा आहे, सगळ्यांना चालवतो. पण या आत्मज्ञानाची कोणाला प्रचिती येत नाही, कोणी सांगत नाही. का? त्यांच्याकडे नाहीच येत. काय सांगणार ते? जे पोऱ्यात असेल तेच बरं का. आर्यात नाही तर पोऱ्यात कसं येईल मला सांगा? आर्यातच नाही तर पोऱ्यात येईल कसा? बावडीमध्ये आपण
डबा टाकला पाणी काढायला, पण त्याच्यामध्ये पाणी असेल तरच येईल ना, नाही तर रिकामाच येतो. तशा सगळ्या बावड्या रिकाम्या आहेत, कुठल्या बावडीत पाणी नाही. आत्मज्ञानाचं पाणी नाही कोणाकडे. आणि आत्मज्ञानाविना पार्था सगळं केलेलं फुकट जाईल. सगळं जे आत्तापर्यंत जे करशे अनेक काही, नामापरते तत्व नाही. नामातून आपल्याला तत्वाची ओळख होतो आणि तत्वातून आपल्याला हे ज्ञान प्राप्त होतो. तत्वातून काय होतो, म्हणून तत्वदर्शी गुरुला शरण जायला पाहिजे. गुरु कसा पाहिजे, तत्वदर्शी पाहिजे, तत्वाची ओळख करून देणारा पाहिजे. असं हे ज्ञान, व्यापक ज्ञान झाल्यानंतर ज्ञानोबराय सांगतात की ती द्वैत बुद्धीच्या अभावी जागच्या जागीच राहते. द्वैत बुद्धी म्हणजे दोन भाव झाले, मी वेगळा आणि देव वेगळा, मी पूजा करणारा आणि देव पूजेला मी घेतला तो वेगळा. असा जर आपल्याला भाव असेल तर हे ज्ञान प्रगट होणार नाही. म्हणून त्याने काय सांगितलंय, आपणच परब्रह्म आहोत. मग तो हे ज्ञान कधी मिळतो, आपण परब्रह्म आहोत, तर ज्या वेळेला आपल्याला अनुग्रह दिला जातो. ज्या वेळेला आपल्याला ज्याच क्षणी अनुग्रह दिला त्याच क्षणी मोक्ष झाला. संत रामदासांनी लिहिलंय, ज्याच क्षणी अनुग्रह दिला, देवशोधन नाम, देवशोधन नाम समासे दासबोधामध्ये त्याच्यामध्ये लिहिलंय, ज्याच क्षणी अनुग्रह दिला त्याच क्षणी मोक्ष झाला. बंधन काय आत्म्याला बोलूच नाही. ज्याच क्षणी अनुग्रह दिला जातो, साधकाला ध्यानाला बसून ज्या वेळेला आपल्याला अनुग्रहाची प्रक्रिया दिली जाते, त्या अनुग्रहाच्या प्रक्रियेतून हे ज्ञान होतो. बंधन काय आत्म्याला बोलूच नाही. आत्म्याला आपण बंधनामध्ये टाकलेला आहे. आत्म्याला बंधनच नाही, आत्मा मुक्तच आहे. पण आपल्याकडे अनुग्रहाची क्रिया नाही, आपण त्याचं ध्यान करत नाही, म्हणून आपल्याला तसं ते कठीण वाटतं. ऐसा शरीरीची परी कौतुके, परब्रह्माचे नि पाडे तुके, जेणे जिंतली एके इंद्रिये गा. अर्जुना, ज्याने फक्त आपली इंद्रिये जिंकली आहेत, तो ज्ञानी देहधारी जरी असला तरी परब्रह्माच्या बरोबरीने समजला जातो. म्हणजे आपण इंद्रिय जिंकता यायला पाहिजे. जोपर्यंत आपण इंद्रियांना जिंकत नाही, जितेंद्रिय ज्ञान आहे. इंद्रियांना जिंकल्यानंतर हे ज्ञान आहे. मग आता इंद्रियांना जिंकायचं म्हणजे काय करायचं, तर ते शस्त्र आपल्या हातात यायला पाहिजे. ते शस्त्र आपल्या हातात यायला पाहिजे. ते नामरूपी शस्त्र आहे आणि ते शस्त्र आपल्या हातात आलं तरच आपल्याला ते जिंकता येईल इंद्रियांना. इंद्रियांना कधी जिंकता येईल, ध्यानाला बसून आपण प्रत्येक इंद्रियामध्ये आपल्या मनाला रामरूप बनवलं पाहिजे. मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले. बघा 3 वेळा सांगितलंय. राम कोणाला करायचं, मनालाच रामरूप करायचं. जैसे प्रवृत्ती ग्रासून निवृत्ती पदाशी आले. प्रवृत्ती निघून जाते आणि आपण संपूर्ण निवृत्त होऊन जातो. त्या संसाराच्या गाड्यातून आपण निवृत्त होऊन जातो. म्हणजे का संसार सोडायचा नाही बरं का, संसारामध्ये राहायचं, पण भगवंताचं चिंतन जमलं पाहिजे आपल्याला. सगळं कामधंदा करा, उद्योगधंदा करा, पैसा कमवा, बायका मुलं सगळ्यांना घ्या, त्यांचे सगळे लाड पुरवा, पण आपलं मन त्या रामाच्या भजनाशी एकरूप असलं पाहिजे. आणि ही भक्ती आहे. लिहिले का, संसारी असावे आसुनी नसावे, जसे पद्मपत्र जळामध्ये. जसा अखंड पाण्यामध्ये आहे कमलाचं पान, पण त्या पानाला जराही पाणी लागत नाही. कमलाचं फुल अखंड चिखलाचं आहे, बघा किती स्वच्छ शुभ्र असतं एकदम, एवढंसं दाग पण त्या चिखलाचा लागत नाही त्याला. तसं आपण प्रत्येकाने जो कमल जसा त्या चिखलामध्ये उगवलेला आहे, पण एवढंसा दागही लावून घेतला नाही, तसं आपण त्या संसारामध्ये आपण आहोत. पण त्या संसाराचं जे काय बंधन आहे ते एवढंच आहे बंधन आपल्याला लागत नाही का, तर आपलं चिंतन असतं, अखंड चिंतन विठोबाचं आहे. त्या भगवंताचं अखंड चिंतन आपण केलं तर संसारातल्या कुठल्याही गोष्टीचं दुःख आपल्याला होत नाही. इथे तेच सांगतात,
साधू कसा असावा तर जो गेल्याची सेन करी, न पावता चाड न धरी, जो सुनिश्चुल अंतुर मेरू जैसा, मी आणि माझी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तू संन्यासी जाण निरंतर सांगितलंय. ज्ञानवरा सांगतात तू संन्यासी, पार्था तू संन्यासी. अरे अर्जुना तू संन्यासी, मी आणि माझी आठवण विसरले जायचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. जो गेल्याची सेन करे, कितीही गेलं तरी त्याला दुःख होत नाही, आणि कितीही पैसा आला, कितीही संपत्ती आली तरी त्याला सुख होत नाही. जो गेल्याची सेन करे, न पावता चाड न धरी, जो सुनिश्चुल अंतुर मेरू जैसा, मेरू पर्वतासारखा स्थिर त्याचं मन असतो. मी आणि माझी आठवण विसरले जायचे अंतःकरण. मी म्हणजे मीपणा म्हणजे अहंकार, अहंकार त्याचा गेलेला असतो. मी आणि माझी आठवण, आपण काय करतो ह्याचं पण त्याला भान नसतो, कारण तो भगवंताच्या अखंड चिंतनामध्ये असतो. विसरले जायचे अंतःकरण, अंतःकरणातून त्याच्या संपूर्ण ध्यानाला बसल्यानंतर नामचिंतनामधून संपूर्ण संसाराचा काय विसर पडतो त्याला. पार्था तो संन्यासी, त्याला संन्यासी म्हणतात. अर्जुना त्याला संन्यासी म्हणतात. संन्यासी कोणाला म्हणतात की जो अखंड चिंतन विठोबाचं करतो आणि संसारामध्ये आसून नसल्यासारखा राहतो. संपूर्ण बरं का, जे जे आपल्या वाट्याला जे जे सुख येईल, जे जे काम येईल आपल्या वाट्याला, ते कामधंदा उद्योगधंदा करून भगवंताचं अखंड चिंतन करतो, तो संन्यासी सांगितले. आणि त्या संन्यासाची लक्षणं सांगताना आपल्याला आता ह्या 8व्या 7व्या आणि 8व्या या श्लोकामध्ये ज्ञानोबा आपल्याला सांगतात, ज्याने फक्त आपली इंद्रिय जिंकली आहेत आणि इंद्रिय त्यानेच जिंकली, सर्व प्रकारचा उद्योगधंदा करून भगवंताचं चिंतन ज्याला जमतं, समजावा त्यांनी त्याची इंद्रिय जिंकलेली आहेत. आणि ज्याच्याकडं संपूर्ण संसाराचा जो वाहतो, भगवंताचं नामस्मरण ज्याला होत नाही, समजाचा की तो विषयामध्ये अडकलेला आहे. तो ज्ञानी देहधारी जरी असला तरी परब्रह्माच्या बरोबरीचा समजला जातो. बघा, ज्याने आपली सर्व इंद्रिय जिंकलेले आहेत आणि तो ज्ञानी जरी असला आणि त्याने जरी देहधारी जरी असला तरी पण त्याला परब्रह्माच्या बरोबरीचा समजला जातो. देवच तो, त्याला परब्रह्म समजला जातो. तुकोबारांनी बघा, तुकोबारांच्या किती 2 धर्मपत्न्या होत्या, जगद्गुरु तुकोबारा झाले. म्हणजे संसारामध्ये राहून देखील त्यांनी परब्रह्माची प्राप्ती. नामदेवरायांचं लग्न झालेलं होतं. बघा ना, प्रत्येक संतांचं लग्न झालेलं आहे, पण त्यांनी काय केलंय, संसारामध्ये राहून भगवंताची प्राप्ती करून घेतली, भगवंताच्या नामाशी एकरूप झाले आणि म्हणून ते संत झाले. तसं आपल्याला होता यायला पाहिजे. जो जितेंद्रिय सहज आहे तोच योगयुक्त म्हणजे, म्हणजे ज्याने इंद्रिय जिंकलेले आहेत त्याला योगयुक्त म्हणतात. ज्याने आपली इंद्रिय जिंकली त्याला योगयुक्त म्हणतात. म्हणून कासवाचं उदाहरण दिलं. बघ कासव काय करतो, कासव तर एखादा प्रसंग आला की तो सगळे आपले हातपाय आतमध्ये घेतो आणि मग जेव्हा त्याला वाटलं आता आपण शांत झाले, बाहेर काय आपल्याला गडबड नाही, मग तो आपली इंद्रिय बाहेर काढतो. तसं विषय आपल्या जवळ आले तर आपल्याला इंद्रिय आपल्या आतमध्ये घेता यायला पाहिजे, कासवासारखी. तो जितेंद्रिय सहज आहे तोच योगयुक्त म्हणजे, आणि त्याला योगयुक्त म्हणतात. जेने साने थोरे नेनिजे कवने काळी, तोच सहज जितेंद्रिय आणि तोच योगी होय, कारण त्याला लहान आणि थोर हा भेद कधी नसतो. ज्याच्याकडे लहान आणि मोठा असा भेद कधीच नसतो. कोणाला तो कमी मानत नाही, कोणाला तुच्छ मानत नाही. साधूची लक्षणे हाताई, साधूची लक्षणे सांगताना सांगतात की साधू असा असतो की कोणालाच तो तुच्छ मानत नाही, कोणाला कमी मानत नाही, कोणाला जास्त मानत नाही, प्रत्येकाला आपलासा करून घेतो. दयाल वृत्ती असते त्याच्याकडे. खटनट यावो शुद्ध होऊन जावो अशी त्याची भूमिका असतो. देखे सोनयाचे निखळ, मेरू ये सने ढिसाळ, आणि मातीचे डिखळ सरिसेची मानी,
किंवा अभेद बुद्धी म्हणून सांगावी. असे पहा की शुद्ध सोन्याच्या मेरू एवढा पर्वत व मातीचे ढेकळ ही दोन्ही जो सारखीच मानतो, बघा त्याला कुठलीच लालसा नसते. त्याच्याकडं सोन्याचा डोंगर जरी आला तरी तो मातीच्या ढेकळाप्रमाणे समजतो. म्हणजे अजिबात त्याच्याकडे आसक्ती नसते, त्याला कुठल्याही प्रकारची आसक्ती नसते. साधूला तुकोबारांना नजराना आणून दिला, पण त्याने नजराना स्वीकारला का? नाही स्वीकारला. कारण सोने नाणी आम्हा मृत्तिकी समान. म्हणजे संतांची ही भूमिका आहे की त्यांच्या बुद्धीमध्ये, त्यांच्या मतीमध्ये जो आत्मप्रकाश पडलेला असतो, त्या आत्मप्रकाशामध्ये त्यांना संपूर्ण ज्ञान झालेला असतो, संपूर्ण संसाराचा ज्ञान झालेला असतो. कारण संसार नाशिवंत आहे. जे जे आपल्याला दिसेल ते सगळं त्याचा नाश होणार आहे. जे जे आपल्याला दिसतं आता, यद दृष्टम तन नष्टम, जे दिसतं त्याचा नाश होणार आहे. असं साधूंची पक्की दृढ बुद्धी झालेली असते. दृढ करुणी आपबुद्धी आधी द्यावी समाधी. दृढ करुणी आपबुद्धी आधी द्यावी समाधी. म्हणजे आज त्यांची समाधी लागलेली असते. समाधी म्हणजे काय? चालती बोलती समाधी. जिकडे जाल तिकडे त्यांना ब्रह्म समय, सगळीकडे परब्रह्म भरलेला आहे, अशी त्यांच्या अंतःकरणाची अवस्था झालेली असते. दृढ करुणी आपबुद्धी आधी द्यावी समाधी. म्हणजे त्यांची बुद्धी सम झालेली असते. परमात्मा सगळीकडे सारखा भरलेला आहे, म्हणून ते कोणाला कमी मानत नाही, जास्त मानत नाही. सगळीकडे सारख्या बुद्धीने बघतात. शुद्ध सोन्याचा मेरू एवढा पर्वत व मातीचे ढेकुले दोन्ही सारखीच मानतात. सोन्याचा पर्वत जरी भेटला तरी त्यांना आनंद होत नाही, मातीचा ढेकूल जरी भेटला तरी त्यांना दुःख होत नाही. म्हणजे बघा, म्हणून मी काय म्हटलं तुम्हाला आता, मी आणि माझी आठवण विसरले जायचे अंतःकरण पार्था तो संन्यासी जाणे निरंतर. जो मने आशा झाला संगे तोची सांडिला, त्याने सुखी पावला. अखंडित सुखाने समाधानाने ते राहतात. कारण त्यांना कुठल्याच प्रकारचा लोभ नसतो, कुठल्याच प्रकारची आसक्ती नसते त्यांना. कारण ज्या गोष्टीवर आपण आसक्ती करावी ती संपूर्ण गोष्ट जी आहे, या संपूर्ण वस्तू जी आपल्याला दिसतात आहेत, या संपूर्ण वस्तूंचा एक ना एक दिवस नाश होणार आहे. कारण आपल्या देहाचा पण एक दिवस नाश होणार आहे. कारण त्यांना माहिती आहे, नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ. सावधान होतात ते. नाशिवंत देहाचाच आपल्याला भरोसा नाही, तर देह आज आहे तर उद्या नाही. मग देहच जर आपला नाही, देहच जर नाशिवंत आहे, मग देहासाठी लागणाऱ्या वस्तू नाशिवंतच आहेत ना. म्हणून त्या वस्तूमध्ये त्यांना वस्तूमध्ये सुख मिळत नाही. त्यांना सुख कशात मिळतो की या देहाला चालवणारा जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याशी एकरूप होणं, त्याच्यामध्ये ते सुख म्हणतात. नामस्मरण निरंतर तेच जाणावे पुण्य शरीर. निरंतर नामस्मरण चालू असतो त्यांचा, आणि म्हणून त्यांचा शरीर पुण्यवान असतो. पाहता पृथ्वीचे मोल थोडे. बघा, पृथ्वीचे मोल पण त्यांना थोडंच वाटतो. पाहता पृथ्वीचे मोल थोडे, ऐसे अनार्ध्य रत्न चोकडे, देख दगडाचे निपाडे निचाडू ऐसा. ज्याचे मोल पाव गेले असता त्यापुढे पृथ्वीचे मोल थोडे आहे. अशा रत्नाला केवळ दगडाप्रमाणे मान्य आहेत का जो निरीच्छ असतो. म्हणजे कुठल्याच प्रकारची त्यांच्याकडे इच्छा नसते, विरक्ती असते. म्हणून विरक्ती वाचून ज्ञानासक्त गणेच नाही. आपल्याकडे विरक्ती नाही, वैराग्य नाही आपल्याकडे, म्हणून आपल्याला ते ज्ञान प्रगट होत नाही. हे ज्ञान प्रगट का होत नाही आपल्याला? या ज्ञानाची आपल्याला मागोमोस का लागत नाही? या ज्ञानाचा सुगंध आपल्या अंतःकरणामध्ये का लागत नाही? का आपल्याकडे विरक्ती नाही, आपल्याकडे विवेक नाही, आपल्याकडे वैराग्य नाही, आपल्याकडे त्याग नाही. त्याग असला पाहिजे, विवेक असला पाहिजे, वैराग्य असलं पाहिजे. आपल्याकडे वैराग्य जराही नाही. आपल्याला सगळं सारखं आपल्याला संसारातल्या वस्तू पण खऱ्या वाटतात, आणि आपण त्या वस्तू जमा करायच्या मागे आहे. सगळा धन दौलत इस्टेट जे काय, बायका मुलं, हे आपले असं वाटतात. पण इथं तर सांगितलंय समर्थांनी, तुझं नव्हे तुझं शरीर, इतरांचा काय विचार.
आपलं शरीरच आपलं नाही, इतरांचा विचार काय करतोस? आता एक भगवंत साचार धरी भावार्थ बळे. आता तो भगवंताला आपल्या स्वतःच्या बळावर आकळून घे, प्राप्त करून घे. आता एक भगवंत साचार धरी भावार्थ बळे. भाव बले आकडे इरवी नाकडे. भावाच्या बळावर आपल्याला भगवंताला प्राप्त करायचं, तो भाव पाहिजे. म्हणून काही न लगे भावाची कारण. तुका म्हणे आन विठोबाची शपथ घेऊन सांगतो तुकोबाऱ्या की या भक्तीला काही लागत नाही, फक्त एक भाव लागतो, अंतःकरणीचा भाव. भावे विना देव न कळे निसंदेह. भावाशिवाय देव करणार नाही. आणि तो भाव प्रगट करण्याची जी कला आहे, भाव प्रगट करण्याची किमया आहे, ती संतांनी बलकावली. संतांनी काय केले? आत्मसात केली. भाव साधकांच्या मध्ये भाव निर्माण करण्याची जी कला आहे, ती संतांनी काय केली? आपल्या स्वतःच्या बुद्धीने ती काय केली? मिळवून घेतली. आणि मग तो भाव त्यांना मिळाला भगवंताचा. आणि त्या भावाच्या बळावर त्यांनी ज्ञानोबाऱ्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली, तुकोबाऱ्यांनी गाथा लिहिली, रामदास स्वामींनी दासबोध लिहिला. कशाच्या बळावर लिहिला? भावाच्या बळावर. आणि तो भाव आपल्याकडे निर्माण व्हावा म्हणून आपण हा जो तुम्हाला सांगण्याचा जो श्री गुरु कृपेने सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा, दिवेकर बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने जे काय आमच्याकडं ज्ञान आलं, जे प्रगट झालं, आणि ज्या ज्ञानातून प्रगट झाल्यानंतर जे आम्हाला अनुभव आले, आणि तसेच अनुभव या ज्ञानोबाऱ्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेले आहेत, तेच अनुभव मी तुम्हाला सांगतो. जे आलेले अनुभव आहेत ध्यानातून, या ध्यान योगातून, तेच अनुभव ज्ञानोबाऱ्यांनी या ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेले आहेत. आणि तेच अनुभव आम्ही तुम्हाला, आलेले अनुभव, स्वतःचे अनुभव, ज्ञानोबाऱ्यांसारखे आलेले अनुभव आम्ही तुम्हाला सांगतो. तर ह्याच्याकडं बारकाईने लक्ष द्या. कारण जी ज्ञानेश्वरी आहे, ती ज्ञानेश्वरी जोपर्यंत अनुग्रह घेत नाही, जोपर्यंत प्रबोधाचं चिंतन नाही, जोपर्यंत नाम साधन नाही, तोपर्यंत ह्या ज्ञानेश्वरीचा खरा अर्थ सर्वसामान्यांना कळणार नाही. म्हणून ध्यान करा, म्हणून ध्यानयोग दिले. ध्यानयोग हा ज्ञानेश्वरीचा आत्मा आहे. अध्याय 6 काय आहे? तर ज्ञानोबाऱ्यांनी ज्ञानेश्वरीचा आत्मा, स्वतःच्या आत्म्यामध्ये जो प्रकाश पडला, त्या प्रकाशाच्या माध्यमातून ज्ञानोबाऱ्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. आणि ती ज्ञानेश्वरी आपण स्वयंप्रकाशित झालो. आपल्या स्वतःचा आत्मप्रकाश आपण मिळवला तरच आपल्याला त्या स्वतःच्या आत्म्याच्या, आत्मज्योतीच्या प्रकाशातून आपल्याला ज्ञानेश्वरी वाचता यायला पाहिजे. बाह्य अंगाने जाऊन आपल्याला ज्ञानेश्वरीचा खरा अर्थ कळणार नाही. लोक सांगतात बाह्य अंगाने, पण त्याला इलाज नाही. कारण आंधळेची जण अवघेची आंधळे, तुकोबारा सांगतात. सगळेच लोक आंधळे आहेत, तर आपण काय करणार त्याला? कारण प्रत्येकाला हे ज्ञानदेव म्हणे, ज्ञान हे सुलभ पण सर्वत्र दुर्लभ विरला जाणे सांगितले. एखाद्यालाच हे ज्ञान प्राप्त होतो. सर्वत्र दुर्लभ विरला जाणे. ज्ञानदेव म्हणे, ज्ञान हे सुलभ पण सर्वत्र दुर्लभ विरला जाणे. एखाद्यालाच या ज्ञानाची प्राप्ती होते. झालेली सेवा आपले पांडुरंग देवेकर बाबा यांच्या चरणी समर्पित करत आहे. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.